व्यवसाय शिक्षण विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी राजपूत सरांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आम्हाला अगदी काय म्हणतात त्याला पूर्णपणे ओळखता, तरी पण एक छोटीशी ओळख करून देतो. माझ्या अगदी डाव्या बाजूला प्राध्यापक राहुल देडे सर, हे स्वतः MBA मार्केटिंग आहेत. मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट याच्या थेअरीला त्यांची नेमणूक आहे, पण ते थेअरी आणि अगदी उत्साहाने प्रॅक्टिकल पण घेतात. आणि माझ्या बरोबर डाव्या हाताला बसलेले आमचे प्राध्यापक भालचंद्र गवळी सर, हे स्वतः MSc ॲग्री आहेत. ते क्रॉप सायन्सच्या प्रॅक्टिकल या विषयाकडे त्यांची नेमणूक आहे, पण ते अतिशय आनंदाने वर्गात थेअरीचा तास घेत असतानाचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतलेलाच आहे. मी स्वतः महेश उकरंडे, मी पण MSc ॲग्री आहे आणि मी हॉर्टिकल्चर थेअरीसाठी माझी नेमणूक आहे आणि मी फक्त थेअरीज घेत असतो, पण अशा विजिटला येतोच, म्हणजे आणलं जातं मला. आणि माझ्या बरोबर उजव्या बाजूला जे आमचे माजी सहकारी माजी प्राध्यापक दौलतसिंह राजपूत सर, हे जेव्हा आमच्यासोबत नोकरीला होते तेव्हा त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. आता देडे सरांना आणि गवळी सरांना त्याचा एवढासा फारसा अनुभव नसेल, पण राजपूत सरांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही खऱ्या अर्थाने तयार झालो. त्यांच्याच आशीर्वादाने एक अत्यंत याच्या 3% अतिशय छोटी नर्सरी सुद्धा मी चालवतोय. राजपूत सरांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी ही जी दीपू नर्सरीची जी सुरुवात केली, तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट मी सांगतो. ती नोकरीत असताना दीपू नर्सरीचा व्याप वाढल्यामुळं त्यांनी VRS घेतली होती, स्वेच्छानिवृत्ती घेतली. किती वर्ष राहिली? 2011. 10 वर्ष त्यांची नोकरी असताना देखील, आणि याची पूर्ण जाणीव भालचंद्र गवळी सरांनी ठेवलेली आहे, कारण त्यांनी VRS घेतल्यामुळेच भालचंद्र गवळी सर इथं आलेले आहेत. तर ते नेहमी अगदी नम्रपणे त्याचा उल्लेख करतात, वारंवार उल्लेख करतात. म्हणजे एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सहज सोडणं एवढं सोपं नाही आहे बरं का बाळांनो. तर एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी त्यांनी 10 वर्षापूर्वी सोडली, तर निश्चितपणे नर्सरीचा त्यांचा व्याप मोठा आहे. तुम्ही बघितलं आता मी मगाशी म्हणालो तसं, अगदी खालच्या टोकाला जाऊन वर येईपर्यंत निम्मी अर्धी पाय धरून चालत होती. एवढे तुम्ही तरुण असताना पण निम्मी भूक लागल्यासारखी चेहरे केली होती काही जणांची नेहमीच तसे असतो, तो भाग वेगळा. पण आजचा हा जो दिसणारा भाग आहे तो थोडासा वेगळा होता. तर तुमची निश्चितपणे दमछाक झालेली असणार आहे. तर हा जो सगळा व्याप आहे हे ते कशा पद्धतीने सांभाळतात. आमच्या वहिनी साहेबांची खूप मोठी मोलाची साथ आहे. त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी सांगतो, कारण अगदी सुरुवातीला जेव्हापासून आम्ही येतोय तर एक हाती वहिनी साहेब सगळं नर्सरी इथली सांभाळतायत. बाहेरची कामं वगैरे सर करत असतील नो डाऊट, पण इथला सगळा जो व्याप आहे तो वहिनीने अगदी म्हणजे याच्यानी सांभाळलेला आहे, भार तो सांभाळलेला आहे. त्यांचे चिरंजीव जे स्वतः इंजिनियर आहेत, दिग्विजय त्यांचं नाव, त्यांना आम्ही बंटी म्हणतो. तर ते सुद्धा वडिलांना आणि आईला या नर्सरीच्या मोठ्या या ह्याच्यात खूप मोठी मदत करतायत. त्यांची निश्चितपणे त्यांना मदत होते. पण आता मी जास्त बोलण्यापेक्षा सरांना मी अतिशय नम्रपणे विनंती करतो की त्यांनी त्यांचे जे अनुभव या उद्योगधंद्यामध्ये, उद्योगधंदाच म्हणावा, हा मोठा उद्योगधंदा, टर्नओव्हर खूप मोठा आहे, तर त्याच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगावी. राजपूत सर. धन्यवाद उकरंडे सर. आम्ही यांना प्रेमानं महेशच म्हणतो. आमच्यासाठी फार ज्युनियर आहेत किंवा लहान आहेत, आणि ही 2 मित्रमंडळी आम्हाला नवीन मिळाली. त्यामध्ये देडे सर आहेत, राहुलच म्हणतो मी त्यांना, आणि गवळी. आणि याशिवाय आज प्रकर्षानं मला आठवण येते ते माझे सहकारी, आज प्रॅक्टिकलचा विषय असताना सुद्धा आज आलेले नाहीत, सतीश पाटील सर. तर त्यांनी खरं तर आलेच तर आज आमची त्यांची परत एकदा भेट झाली असती. आम्ही काय दिवसातून 2-3 वेळा भेटतोच. आणि माझा सहकारी संभाजी कदम सर, त्यांची आठवण येते, कारण ते शिकवायला फार चांगले होते. म्हणजे क्रॉप सायन्स विषयाला थेअरीला ते होते आणि प्रॅक्टिकलला मी होतो. तर त्यांची मला म्हणजे आठवण येतेच, नेहमीच आठवण येते, सगळ्यांनाच येते. आणि आमचे मार्केटिंगचे पाठीमागे एक भारत जाधव सर म्हणून होते, ते पाठीमागे एक्सपायर झाले, आणि त्यामुळं राहुल इथं आले, तर त्यांचीही आठवण येते. आणि मी आता थोडक्यात माझे सहकारी अजून एक आहेत, खतीब सर, ते एक होते. नंतर बाकीचे मग CHB ची सगळ्यांची नावं घेत बसत नाही आपण, पुढे जाऊया.
तर माझी नर्सरीची जी सुरुवात झाली ती बरोबर 33 वर्षापूर्वी सुरुवात झालेली आहे. 1992ला नर्सरी सुरुवात झाली आणि सुरुवातीचं भांडवल होतं ते फक्त 850 रुपयानं सुरुवात केली. त्यामध्ये जावीर साहेब आहेत, शिक्षण अधिकारी, म्हणजे चांगलं नाव आहे त्यांचं, तर ते आणि पाटील सर. तर मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे मी 850 रुपयाची रोपं आणली होती. पाटील सरांनी एक 300-350 रोपं आणली होती आणि जावीर साहेबांनी 500 रुपयाची रोपं आणली त्यावेळेस. आणि एका गाडीत ही सगळ्यांची रोपं, पुढच्या बाजूला अर्ध्या गाडीत त्या ट्रॅक्समध्ये सीट, म्हणजे माणसं सगळी बसलेली, पाठीमागं, कारण ते भाडं सुद्धा आम्हाला परवडत नव्हतं त्यावेळेस आणायचं म्हणलं तर. तर अशी सुरुवात केली आणि आज आपला टर्नओव्हर वर्षाला एक साधारणपणे 1-2 कोटीचा होऊ शकतो. सीझननुसार असते ते, 5-50 लाखाचा, 1-2 कोटीचा असं होऊ शकतो. तर हे झालं आपल्या टर्नओव्हर विषयी. तर माझ्यामुळं नर्सरी व्यवसायात अनेक जण मित्रमंडळी आले, माझे नातेवाईक आले, आमचे भाऊ आले, भाचे आले, बहिणी आल्या, उकरंडे सर सुद्धा माझ्यामुळेच ह्या व्यवसायात आलेले आहेत. आणि आज सगळ्यांचाच व्यवसाय. माझ्या आता इथले शेजारच्या सुद्धा भाजीपाल्या नर्सरी आहेत बघा, 3-4 नर्सरी आहेत माझ्या जवळपास आहेत. मंगळ्यातल्या बऱ्याच जणांनी सुरू केल्या, काही जणांच्या चालल्या, काही जणांच्या बंद पडल्या. पण आपण 1992 पासून आत्तापर्यंत हा व्यवसाय अविरतपणे चालू ठेवलेला आहे आणि वाढवत ठेवलेला आहे. माझं BSc ॲग्री शिक्षण आहे. सर्व्हिस करून मी 23 वर्षानंतर VRS घेतली आणि त्यानंतर पुढं 2011 पासून पूर्णपणे व्यवसायात वेळ दिला. या दरम्यान मी बाहेरच्या राज्यामध्ये, त्यामध्ये प्रामुख्यानं तेलंगणा, नंतर तामिळनाडू, तेलंगणामध्ये जहिराबाद म्हणून आहे, तर त्या ठिकाणी हॅटसन ॲग्रो प्रॉडक्ट्स, जे आपल्याकडे शिर्शीला एक कंपनी आहे, माहित आहे का कोणाला बघा, तर तिथं नंतर जहिराबादला आणि तामिळनाडूत कोइंबतूरच्या जवळ धारापुरमला काम केलं. याशिवाय मी कर्नाटकमध्ये, गोव्यामध्ये आणि बाहेरच्या अनेक राज्यांमध्ये आपण कामं करतो. मग मी अगदी छोटी मोठी हॉटेलची, घराची, बंगल्याची, शैक्षणिक संस्थेची, इथलं आपल्या आसपास एक मोठं काम सांगायचं असेल तर सिंहगड इन्स्टिट्यूट जे आहे MN नवले सरांची, त्यामध्ये पंढरपूर कॅम्पस, सोलापूर कॅम्पस, सांगोलचा कॅम्पस आणि त्यांच्या घरचं काम केलं, एकतपूरचं. त्याशिवाय फॅपटेक एज्युकेशन संस्था आणि आपल्या आसपासच्या एक 5-10 जिल्ह्यामध्ये आपला माल जातो, कर्नाटकमध्ये माल जातो. तर असा आपला हा व्यवसाय अनेक वर्षापासून चालू आहे. सिंहगड सांगितलं की मी, हो. तर आणि इंडियन ऑइल पाकणीच्या डेपोचं काम केलं, किंवा बऱ्याच ठिकाणी खाजगी कामं भरपूर केलेली आहेत. अनेक आत्ता आमचे कामाचे प्रोजेक्ट चालू असतात, अगदी 5-10 हजारापासून ते 5-50 लाखापर्यंत आपण फक्त लँडस्केपिंगची, म्हणजेच गार्डनची कामं करतो. तर हा आमचा कामाचा जो व्याप आहे तो मी, माझा मुलगा, माझे मिसेस आणि मग आमचे जे सगळे कामगार असतात, कधी कधी 10-15 असतात, कधी 5-25. अगदी रेकॉर्ड ब्रेक काम जर झालं असेल तर मी हॅटसनचं काम केलं कोरोना काळामध्ये, आणि त्यावेळी एकाच वेळी कामावरती साधारणपणे 50 ते 60 माणसं होते. आणि कोण कुठे गेले पळून, चुकून, म्हणजे तास चुकून तुम्ही जाता नाही तशा टाईपमध्ये, हे आम्हालाही कळत नव्हतं. आमचा एखादा कामगार गेला तर ते परत कधी येतोय आणि कधी जातोय काय म्हणून. मग आम्ही त्या टीम केल्या होत्या, 10-12 जण घेतले होते, तरी तिथं तेलुगू बोलणारे कोणाला काय कळतच नव्हतं. तर अशी कामं झाली. तर अशा कामाच्या गमती करत करत, आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली पर्यटन करतो. तर पर्यटनावरती आमचा जास्त भर असतो. म्हणजे वर्षातून माझे कमीत कमी 2 ते 2.5 महिने फक्त फिरण्यावरती जातात, पर्यटनावरती जातात. सहली काढल्याच्या संदर्भात आपण बोललो की मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस आपल्या ज्युनियर कॉलेजच्या, आपल्या व्होकेशनल विभागाच्या अनेक सहली काढल्या. 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सहलीमध्ये प्रवेश मिळत नव्हता. माहितीसाठी सांगतो तुम्हाला, तर मी BT पाटील सर, म्हणजे सतीश पाटील सरांचे जे वडील होते, ते त्यावेळेस तिथं आमच्याकडे प्राचार्य होते, हेडमास्टर होते. तर त्यांची विशेष परवानगी काढून पहिल्यांदा आम्ही 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थी सहलीला घेऊन गेलो. नाही तर 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अजिबात परवानगी नसायची. तर अशा गमती तिथल्या काही आठवणी आहेत. अजूनही तिथल्या काही आठवणी आम्ही एकमेकात शेअर करतो, बोलतो, गप्पा गोष्टी. आता या अर्थात खाजगी गोष्टी आहेत, त्या बोलणं जास्त योग्य नाही, पण एन्जॉय करत राहतो आम्ही सगळेच. आज सकाळी आम्ही चहा करत आलो आणि परत सरांचा फोन आला की मी तुमच्याकडे यायचं, या म्हणलं. मी तयार होऊन थांबतो म्हणलं. कसं तयार होऊन थांबतो त्यांना माहित झालं, ते हसले थोडा वेळ. तर असे आपल्या गमती जमती आमच्या असतात. आणि आमचा स्टाफ जो आहे तो हसता खेळताय, कायम एव्हरग्रीन आहे. स्टाफ रूम मध्ये तिथे गेल्यानंतर कोणालाही बाहेरचा जर नवीन माणूस असेल तर तुम्हाला अनुभव असेल, तो माणूस गांगारून गेला पाहिजे. त्याला काय कळत नाही काय करताय आणि काय बोलताय ते, फक्त आम्हाला कळतं की कोण कोणाला कसं उचलून टाकतंय. म्हणजे अशा गोष्टी चालू असतात. आणि तुम्ही आता चांगला अभ्यास करून पुढे आपलं तुम्ही अशीच प्रगती करत राहा.
मग आमचा व्यवसाय आहे तो तुम्ही बघितलाय सगळा पूर्ण 4-5 एकरावरती आणि अजून इथं पुढे 3 ठिकाणी आपले वेगवेगळ्या ठिकाणी शेत आहे. एका ठिकाणी 1.25 एकर, एका ठिकाणी 2 एकर, एका ठिकाणी 5.5 एकर आहे. तुम्हाला बहुतेक तर जायला उशीर झालाय सगळ्यांच्या चेहऱ्यावर वाटतंय, त्यामुळे मी गाडी इथे अजून येणार थांबतोय. आहे, त्यामुळे त्यांना थांबवावंच लागेल. मग काय हरकत नाही. तर तुम्ही तुमचे वेळ काढून इथपर्यंत आला, तुमचा वेळ दिला आणि तुम्हाला जी काही माहिती मिळाली ती तुमच्या शिक्षकांनी सांगितली. मला काही वेळ नव्हती सुरुवातीलाच, ते माझ्याकडे कस्टमर आल्यामुळे मी काय तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही. तर त्यांनी जी माहिती सांगितली, कारण त्यांचाही व्यवसाय तोच आहे, त्यामुळे मला जे सांगायचं त्यांनी सांगितलं, त्यामुळे माझं पुढचं काम कमी झालेलं आहे. नाहीतर मला वेळ देऊन तुमच्यावर फिरत बसावं लागलं असतं. तरी जेवढा वेळ देता येईल तेवढा मी दिलेला आहे. तुम्ही इथं आलात, आमच्याकडे अनेक अशा क्षेत्रीय भेटी होतात, त्यामध्ये उमदी कॉलेजचे विद्यार्थी येतात, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सोलापूरचे येतात, इव्हन इथं उदयसिंह मोहिते पाटलांचं कॉलेज चालू असताना त्या दरम्यान इथले कॉलेजचे विद्यार्थी यायचे सायन्सचे वगैरे, अशी नेहमी आपली व्हिजिटला येणारी बरीचशी मंडळी असतात. आणि दरवर्षी हे माझ्याकडे कमीत कमी 4-5 व्हिजिट अशा ह्या विद्यार्थ्यांच्या तुमच्यासारख्या होत असतात. हे तर तुमच्यासाठी हक्काचंच आहे, यांच्यासाठी हक्काचं आहे. त्यांनी कधीही येऊन व्हिजिट करून जावं. प्रॅक्टिकलसाठी आपलं फील्ड तुमच्यासाठी 24 तास खुलं आहे. ज्या ठिकाणी मी सर्व्हिस केली त्या ठिकाणी मी क्रॉप सायन्सला इन्स्ट्रक्टर म्हणून होतो, तर त्या आठवणी अजूनही आहेत. तर त्यांच्या हक्कासाठीच आहे, ते त्यांच्या हक्काचंच आहे. त्यांनी कधीही प्रॅक्टिकलला इव्हन कदम फॅमिलीला पूर्ण मी या माध्यमातून विनंती करतो की त्यांचे विद्यार्थी माझ्याकडे कधीही प्रॅक्टिकलला त्यांच्या शिक्षण घेऊन यावेत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद राजपूत सर. ही नर्सरी आपल्यासाठी म्हणजे आपल्या विभागातील विद्यार्थ्यांसाठी कधीही तुम्ही व्हिजिटला येऊ शकता अशी त्यांनी जी अगदी मोठ्या मनाने मन मोकळेपणाने परवानगी दिलेली आहे, त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. हा व्यवसाय जो आहे, काय फक्त एक अर्ध्या मिनिटात मी तुम्हाला सांगतो की हा व्यवसाय कसा आहे बघा. मी राजपूत सर आणि आपले सतीश पाटील सर आम्ही हैदराबादला गेलो होतो. आशिया खंडातलं एक मोठं एक्झिबिशन तिथं भरलं होतं रोपांचं. पहिल्यांदा गेल्यानंतर आम्ही एक रोप बघितलं, असं मोठ्या कुंडीमध्ये रोप लावलेलं होतं. मला वाटतं वडाचं असावं. पारंब्या आलेल्या होत्या आणि त्याच्यावर बोन्साय तयार केलेलं होतं. 20-1 वर्षाचं झाड असावं ते. त्याच्यावर रेट लिहिलेलं होतं त्यावेळेला 1.5 लाख रुपये. आणि आम्ही त्या संयोजकाला विचारणार होतो की बाबा एवढं महाग रोप जातं का, पण ते विचारायच्या अगोदरच राजपूत सरांनी मला दाखवलं त्या 1.5 लाखाच्या खाली अजूनही स्टिकर लावले, ते बघा त्याच्यावर लिहिलं होतं सोल्ड, म्हणजे ते विकलं गेलं होतं. म्हणजे 1.5-2 लाख रुपयाची रोपं अगदी सहजपणे विकली जातात. तुम्हाला म्हणजे सरांचा हा जो नोकरी सोडण्या पाठीमागचं जे कारण आहे किंवा त्याच्यामध्ये जे तुम्ही काय जे करू शकता, बोन्सायमधून किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पैसे मिळवू शकता, ही गोष्ट मला इथं सांगायची होती. आता तुम्ही सहज जर कधी उरळी कांचनला गेला तर रोज कृपा नर्सरी म्हणून आहे, दादा सुरवसे आपले संबंधित आहेत. ते जाताना अशी जवळपास एक मला वाटतं सर एक 7-8 एकर अशी एवढी सरांची एवढी मोठी नर्सरी आहे. गाडीतून फिरावं लागेल तुम्हाला. मोठमोठे पॉलिओस उभारलेले तुम्हाला दिसतील. आणि दोन्ही बाजूनी त्यांनी जी रोपं लावलीत, माझ्या माहितीप्रमाणे 1 लाख रुपयाच्या खाली कुठलंही रोप नाही. एकही रोप, आणि ती सगळी रोपं गुजरात आणि मुंबईला दररोज जातात. तुम्ही म्हणाल ही आहे तीच ठेवलीत का, नाही. 2 दिवसांनी जर तुम्ही गेला तर ती तुम्हाला दुसरी रोपं बघायला मिळतील. आता 12वीचं वर्ष जे 12वीचे विद्यार्थी आहेत, 12वी नंतर तुम्हाला वेळ आहे, तुम्ही उरळी कांचनला वगैरे सहज जाऊन, म्हणजे तुमच्यामध्ये ती आवड असायला पाहिजे की मला हे बघायचं आहे. नाहीतर आम्ही मारून हे जा बघ जा, मग तुम्ही कसं बघता आता मी बघितलंय. आम्ही सांगत असताना एक तिकडं बघतो, एक ढगात, एक खाली कुठेतरी जमिनीत, एक त्या स्टीलला बघतो. तुम्हाला आतून वाटायला पाहिजे की आपल्याला हे करायचं किंवा आपल्याला हे बघायचं, तर निश्चितपणे तुम्ही बघा. त्याच्यामधून खूप मोठा तुम्हाला फायदा मिळू शकतो. फॅमिलीच्या बाबतीत मी आणि राजपूत सर बऱ्याचदा फॅमिली ट्रिपवर गेलेलो. माझी मुलं याची एवढी होती, माझी मुलगी एवढी होती, मुलगा तर अजून जन्माला यायचा होता. तर आम्ही असे बरेच ट्रिप केलेलो आहोत की त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात बरं का. पण ती दृष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे. तर गाडीवाला यायला अजून उशीर आहे म्हणून मी आले का, मग मी तर मला थांबणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही सगळे उठून कदाचित मला म्हणणार की बाबा थांबतो का, बघू दे तुझ्याकडं. तर शेवट 1 मिनिट, सगळ्या आपल्या व्यवसाय शिक्षण विभागाच्या वतीने आपण उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, आम्ही सर्व शिक्षक, आमचे मित्र पंकज, या सर्वांच्या वतीनं मी राजपूत सरांचे खूप खूप आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. अजून एक यांचा सगळ्यांचा अर्धा मिनिट घेतोय मी. तर आपल्या नर्सरीमध्ये एखादं रोप 10-15 रुपयाचं आहे आणि एखादं 30,000 रुपयाचं पण 1-1 रोप आहे. असं तुम्ही ज्या खालच्या स्टँडर्डला गेला तिथं आपल्याला 400 रुपयाची 30,000ची कलमाची रोपं आहेत. तर अशी रोपं आपल्याकडे आहेत. आणि बाहेरच्या नर्सरीमध्ये 1 लाख, 2 लाख, 3 लाखाची सुद्धा 1-1 रोप असू शकतं. त्यामुळं ह्या सगळ्या नर्सरीमध्ये पैसे असतात, पण त्याच्या पाठीमध्ये तेवढंच कष्ट पण असतं. सगळं पूर्ण फॅमिली कुटुंब यात एकत्र राबावं लागतं, त्यावेळेस पैसे मिळतात. पैसे फुकट दिसत नाहीत.
आणि माझ्या चॅनलचं नाव आहे इंडिया दौलत, INDIADAULAT. परत एकदा रिपीट करतो, इंडिया दौलत, INDIADAULAT, विदाउट स्पेस आहे. धन्यवाद.